आज आमच्या मागच्या 20 दिवसातला डॉक्टर कोल्हे साहेबांचा हा 4था दिवस आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुख घटकांची या ठिकाणी भेट घेत आहोत. त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, त्या परिसरातील नामांकित मंडळी असतील, ज्यांचा एकूणच त्या परिसरामध्ये प्रभाव आहे. त्याचबरोबर काँग्रेस असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, किंबहुना जे सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष आहेत की ज्यांनी तिथं निवडणुका लढवल्यात किंबहुना त्या परिसरामध्ये आजही त्यांचा दांडगा संपर्क आहे, अशा प्रमुख मंडळींची आम्ही भेटीगाठी घेतोय. त्याचबरोबर वेगवेगळ्या रस्त्यांवर जल्लोषामध्ये स्वागत होत आहे. मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पवार साहेब, त्याचबरोबर एकूणच महाविकास आघाडी इंडिया फ्रंटला मानणारा जो मतदार वर्ग आहे, डॉक्टर कोल्हे साहेबांचा एकूणच त्या ठिकाणी जो दांडगा संपर्क मागच्या 5 वर्षात झालेला आहे, त्यानुसार त्या एकूणच जो काय आकर्षित झालेला मतदार वर्ग आहे, कामाच्या माध्यमातून जवळ आलेला जो वर्ग आहे, हा निश्चित या ठिकाणी कोल्हे साहेबांना मतदान करेल. या सगळ्या परिसरामध्ये आम्ही किमान 1 लाखाची आघाडी या मतदारसंघातून कोल्हे साहेबांना देऊ, असं आजचं वातावरण आहे. पुढे सुद्धा ते कायम राहिलं असं मला या ठिकाणी नक्की वाटतं. असं आहे, त्यांनी जरी सिरियसली निवडणूक घेतली असली तरी इथली हडपसर मधली किंवा भोसरी मधली प्राचीन किंवा एकूणच आपली मानणारी जी काय संस्कृती आहे, जी भारतीय संस्कृती असेल, ती आजही चांगली आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवणारी मंडळी लोकांना आवडतात. तेव्हा त्या पक्षाने काही जरी इथं तयारी केली असली तरी लोक या ठिकाणी वडीलधारी म्हणून पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहतील. ज्या अमोल कोल्हे साहेबांनी वडीलधारी पवार साहेबांची साथ सोडली नाही, त्यांच्या पाठीशी हडप सरकार निर्णायक नक्की राहते. आपण पाहतोय की पुण्यामध्ये तर प्रभू श्रीरामांचा आणि मोदीचे फोटो असलेले हँडबिल वाटण्यात आले. भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे किंवा ते दिलेले जे निर्देश आहेत त्यानुसार धर्माचा किंवा देवांचे फोटो वापरता येत नाही, ते वापरण्याचं कामकाज चालू आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी कामकाज करण्यामध्ये शून्य झालेले आहेत. त्याचबरोबर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणांचं कामकाज चालू आहे, माझ्या हडपसर मतदारसंघाच्या चौबाजूला जी मंडळी आहेत, ज्यांचे क्रशर आहेत, त्यांच्या क्रशर परवा सील करण्यात आले. 60-60 कोटीच्या दंडाच्या नोटिसा देण्यात आल्या आणि त्यांनी मग त्या पलीकडच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे ते सील ओपन करण्यात आले. म्हणजे एक प्रकारे धाकटदापशी चालू आहे, दादागिरी चालू आहे. आणि या माध्यमातून जे आमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी त्रास देऊ, अशा प्रकारची काही उदाहरणं सेट करण्याचं चालू आहे. मला असं वाटतं की याच्यातून फार काही चांगलं होणार नाही. 100% लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि अशी मंडळी जर उद्या सत्तेत राहिली तर आम्हाला उद्या जेलमध्ये टाकायला सुद्धा कमी करणार नाही, अशा प्रकारचा एक संदेश समोरच्यांनी दिला आहे. त्याच्यामुळं निश्चित मला खात्री आहे की या सगळ्याचा दणका पब्लिक या ठिकाणी देईल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने निधीचा वापर करण्याचा विषय सांगण्यात येतोय, निधीचा विषय असा आहे की सर्वसामान्य माणूस, आम्ही आता या ठिकाणी उभे आहोत, या ठिकाणी समोरच्या किराणा मालमध्ये जे काय किराणा घेत आहेत, हॉटेलमध्ये बसून जे जेवण करतायत, या सगळ्यांचा GST हा आम्ही आमच्या पैशातून भरतो. आणि ते भरल्यानंतर जर कोणीतरी म्हणत असेल की तुम्ही आमच्या पक्षाला मतदान केलं तरच नका तुम्हाला आम्ही निधी देऊ, ते मात्र जनता स्वीकारणार नाही. येणाऱ्या काळात जनता दाखवेल की आमच्या पैशाच्यावर आमचा जो रुबाब राहील, इतर कुठल्या राजकारणाचा राहणार आहे. च्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.